फ्रेंड्स, होळी आहे म्हणून डीजे मध्ये गाणे वाजत होते आणि आम्ही आलो होतो बाहेर त्या ड्रेसला शिलाई मारायला. ते तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलंच आहे. इथून पुढचा व्हिडिओ तुम्हाला समजावं त्यामुळे मी कंटिन्यू करत आहे. तर हा व्हिडिओ बड्डेच्या दिवशीचाच आहे, पण व्हिडिओ मोठा झाल्यामुळे मला तो पूर्ण व्हिडिओ अपलोड करता नाही आला. बाकीचा पुढचा भाग या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे. म्हणजेच बड्डेचं सेलिब्रेशन या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा आणि हो लाईक करा, परत तुम्ही विसरून जाता. तर चला मग सुरुवात करूया. आता आलो आम्ही घरी. आम्हाला यायला 7 वाजले. शॉपिंग करून आणले एवढी आणि आता उशीर झालाय. आता आवरायचं पटकन आणि मग निघायचं, कारण हे शॉपिंग करायलाच टाईम लागला. मयंकला कपडे आणले, मला ड्रेसला ती बाई बसून आणली आणि मला त्यांनी साडी घेऊन दिली आणि आता आवरायचं जायचं. टीव्हीचं उद्यावर प्लॅन ढकललं. आज ते ग्रहण असल्यामुळे नको वाटतंय. ग्रहणच्या नंतर बी राहतं ना ते थोडं, त्याच्यामुळे आता टी व्ही उद्या आणणार आहेत आणि ते अजून एक सरप्राईज देणार आहेत. तर ते उद्या किंवा परवा 2-3 दिवसांनी. आता बाकीचं आपण नंतर बोलायला टाईम नाही आहे. आता आवडते मी पटकन. एक तर ऑलरेडी उशीर झाला आहे. वहिनी इकडं चहा ठेवते. लक्ष्मण दादाला चहा प्यायची. आम्ही पाहुण्यांनाच कामं सांगतो. त्याचा काय प्रॉब्लेम आहे फिरवायचा? बाई काहीच प्रॉब्लेम नाही ना. खाली बंद असेल ना बटन बंद असेल. पाणी टाकता का? सगळे घेणार ना? सगळे घेणार ना? कम बॅक. ड्रेस कसा दिसतोय सांगा पटकन. पटापटा कमेंट करा. आवडलेला आहे. आता निघतोय आम्ही. बड्डेला उशीर झालेला आहे ऑलरेडी. वहिनीला हळदी कुंकू करून देते. वहिनी काय परत येत नाही मला माहिती आहे. तर चला मग. तर फ्रेंड्स, आम्ही निघत होतो बड्डे सेलिब्रेशन करायला. परत वहिनी लक्ष्मण दादा म्हणले आम्ही काही थांबणार नाही आहे, जाणार आहे. त्याच्यामुळे मग मी त्यांना आधीच हळदी कुंकू करून दिलं आणि मग काय भरपूर मी कमेंट बघितल्या बाबा मागच्या व्हिडिओला. वहिनी पहिल्यांदा तुझ्या घरी आले, मग त्यांना साडी दे साडी दे. लोक व्हिडिओ पूर्ण बघत नाही, काय नाही, उगाच कमेंट करत सुटताना. त्यावेळेस मला लय राग येतो बघा. वहिनीला मी हळदी कुंकू बी केला, साडी बी दिली. मला एवढं कळतं, ठीक आहे, तर जरा विचार करून कमेंट करत जा. मी फक्त व्हिडिओमध्ये दिसलं नाही म्हणून मी केलं नाही असा अर्थ नाही त्याचा. अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपण व्हिडिओमध्ये दाखवत नाही. आता सगळ्याच गोष्टी दाखवलं गरजेचं आहे का, की आमचा कोणावर किती जीव आहे, आमच्या घरी कोण आलं गेलं काय, किंवा आम्ही कुठं गेलो, फिरायला गेलो, काय केलं, कशाला सगळ्या गोष्टी शेअर करत बसायच्या, असे मिस्टर म्हणतात बरं का. असू द्या. वहिनीला साडी दिली. वहिनी नको बोलत होते, पण हे रिवाज असतं देण्याचं. त्यानंतर आम्ही निघालो बड्डे सेलिब्रेशनसाठी. तर आम्हाला इथं रस्त्यामध्ये एक भयंकर मोठा ॲक्सिडेंट दिसला बाबा. बापरे, भयंकर आहे. माणसाचं घरातून जाईल तर बाहेर यायचा भरोसा नाही बाबा. तर आम्ही चाललो आहे आता बड्डे सेलिब्रेशन करायला ना. हा व्हिडिओ पूर्ण बड्डे ब्लॉग होणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. होळीमुळे केकचे दुकान बंद होते, त्यामुळे आम्हाला बड्या मुश्किलने हे एक केकचं दुकान सापडलेलं आहे. त्याच्यामध्ये आम्हाला एक सोडून 2-2 केक भेटलेत. एक लक्ष्मणदादाने घेतलेला आहे, एक यांनी घेतलेला आहे. असे 2 केक घेतलेत. आणि त्यानंतर एक ताई होत्या यूट्यूबच्या ओळखीच्या, ते त्यांना सांगितलं होतं येणार का, तर ते हो म्हणले. त्यामुळं ते आम्हाला जिथं बड्डे सेलिब्रेशन करायचं होतं तिकडे वाट बघत होते. मग आम्ही पटकन केक वगैरे घेतलो. आणि इकडे बघू शकता मला आहे ना, इथं बायको स्टिकर मी शोधत होती. बायको नाही, पण बायकोचा बैल भेटला बाबा, काय करावा. तर जाऊ द्या, थोडीशी कॉमेडी करत होती. बायकोची सेवा करणाऱ्याला बायकोचा बैल नाही, तर बायकोवर प्रेम करणारा नवरा म्हणते. त्यानंतर आम्ही इकडे, आणि सर्वात जास्त आहे ना माझा आनंद डबल कशामुळे झाला आहे, लक्ष्मणदादा आणि वहिनी घरी आल्यामुळं. तर त्यांना बोलवलं आणि ते आले. हे खूप छान वाटलं. कोण कोणासाठी एवढं पळत नसतं, पण लक्ष्मणदादांनी माझ्या आनंदासाठी जे केलं आहे ते मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. त्यानंतर त्यांचे मित्र वगैरे पण आले होते बड्डेला. आणि त्यांचे मित्र असे तसे नाही, खूप खास, जिगरी आणि जीवाला जीव देणारे असे चांगले मित्र कमवून ठेवलेले आहेत त्यांनी. माझी पण मैत्रीण आली, त्यांच्या मिस्टरांना घेऊन आले होते. खूप छान वाटलं. खूप छान पद्धतीने बड्डे सेलिब्रेट केला. आणि इथून पुढे जो बड्डे तुम्हाला बघायला भेटणार आहे त्याच्यासाठी थोडंसं सॉरी, क्लिअर येत नसेल तर समजून घ्या, थोडंसं ॲडजस्ट करा. आता काय करायचं, कारण माझा मोबाईल इंस्टाग्रामची रील काढण्यामध्ये व्यस्त होता. ते शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेलच. छान बड्डेची रील काढलेली आहे. आणि त्यानंतर हा जो पूर्ण बड्डेचा व्हिडिओ आहे हा त्या एका ताईच्या मोबाईलमध्ये काढला, त्यामुळे थोडंसं ब्लर आला असेल तर घ्या थोडंसं समजून. आणि कमेंट करताना जरा विचार करत जा बरं का मित्रांनो. एखाद्याच्या मनाला लागेल अशी कमेंट करत जाऊ नका, कारण जेव्हा तुम्ही एखाद्याच्या मनाला लागेल अशी कमेंट करता ना, त्यावेळेस तुम्ही पाप कमवता.
मग काय मिस्टरांना म्हणलं तुम्ही ऑप्शन करा, मला आवडेल. मग त्यांनी छान असं ऑप्शन केलं माझं. खूप छान वाटलं. अपेक्षेच्या पलीकडे सगळं भेटलं. अपेक्षेच्या पलीकडे बड्डे सेलिब्रेट झाला. आम्ही आदल्या दिवशी इथं आलो होतो, तो व्हिडिओ तुम्हाला नंतर बघायला भेटेलच. आदल्या दिवशी इथं आलो होतो, सगळं डेकोरेशन बघून गेलं आणि आवडलं आम्हाला. डेकोरेशन फ्रीच होता, फक्त जेवणाचे पैसे म्हणजे आम्ही सगळे मग जे बड्डेनंतर पार्टी केली त्याचे पैसे द्यावे लागले फक्त. हॉटेल पण खूप छान होतं, खूप छान आवडलं. मस्त फोटो व्हिडिओ क्लिक केलेत. कसं वाटलं तुम्हाला बड्डे सेलिब्रेशन ते नक्कीच सांगा. आणि पहिला बड्डे होता, इवन माझी बड्डेची तयारी झालीच नव्हती, म्हणजे मनात काही होतच नाही, माझ्या मनातच नव्हतं, फक्त घरी केक कापायचं एवढंच होतं. मग काय त्यांनी म्हणजे त्यांना त्यांच्या मित्रांनी कोणीतरी सजेस्ट केला वाटतं, बायकोचा बड्डे कर बाहेर नाही असं तसं. तेव्हा त्यांनी प्लॅन केला. लई साधे बोळे, त्यांना नाही कळत एवढं बड्डे वगैरे किंवा प्लॅन. म्हणजे बड्डे ठीक आहे, विश करणार, केक कापणार इथपर्यंत, ते सरप्राईज देणं, गिफ्ट देणं वगैरे हे एवढं नाही कळत त्यांना. आणि राहिली गोष्ट, कोणीतरी मागच्या व्हिडिओमध्ये कमेंट केली होती की हिला किती भेटलं तरी कमी आहे, हिला गिफ्टच पाहिजे, नवऱ्याने एवढं सगळं काही केलं. तर बावळटबाई तुला सांगते बघ, नवऱ्याकडूनच अपेक्षा करू शकतो आपण, बाकी कोणाकडून नाही. आणि गिफ्ट म्हणजे काय असं लई महागा मोलाची वस्तू द्यावी असंच नसतं. 10 रुपयाचा गुलाबाचा फुल दिला तरी तोही गिफ्ट असतो. आणि एवढं सगळं भेटलंय म्हणल्यावर मला अपेक्षा कशाचीच नाही, पण आपण नवऱ्याकडेच हट्ट करू शकतो, नवऱ्याकडेच मागू शकतो. तुला मागायला येऊ का बाई सांग. त्यामुळे जरा विचार करून कमेंट करायचे. त्यानंतर आम्ही इकडे जेवण करायला आलो, म्हणजे त्याच हॉटेलमध्ये होतं. मयंक इकडे मस्ती करत होता. मयंकला हे खेळायला बरं झालं भेटून गेलं इथं. तर ते ताई चाललेत, थांबत नाहीत. तुम्ही थांबा की, तुम्ही म्हणा की. जेवण झालं असतं. त्यांची मीटिंग आहे वाटतं, ठीक आहे, जाऊ दे. तर फ्रेंड्स, या ताईला ओळखता का सांगा. या ताई आहेत त्या रियांश अमृत ज्यूसवाल्या. आठवतं का तुम्हाला? पटापट कमेंट करा. तर आता तुम्ही म्हणणार बड्डे झाला, सगळं झालं, सकाळपासून गिफ्टची वाट पाहतोय, दाजींनी काय गिफ्ट दिला, कमेंट भरपूर आले होते. तर तुमच्या दाजींकडे काही गिफ्टची अपेक्षा नाही, पण ते म्हणले जे गिफ्ट द्यायचं आहे ते आज नाही देऊ शकत, ते उद्या येईल. मग मी काहीच नाही बोलली बाबा, म्हणलं ठीक आहे, उद्या तर उद्या, काय हरकत नाही. तर गिफ्ट तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. आणि त्यानंतर इकडे लक्ष्मणदादा वहिनी बघा, लय जीव आहे बाबा एकमेकावर, लय प्रेम आहे. असंच प्रेम राहो सदा त्यांचं पण आमचं पण. मी अजून एक गोष्ट नोटीस केली आहे बरं का लोकांची, की लोकांना कितीही चांगलं दाखवानं तरी लोक काही ना काही नावं ठेवतातच, काही ना काही खोड काढतातच, काहीतरी कमी काढतात. हेच नाही केलं, ते राहिलं, हे असं नाही केलं, मयंकला जवळ नाही घेत, अमकच झालं तमकच झालं, बऱ्याच गोष्टीमध्ये खोड काढते. जे चांगलं दाखवण्याचे मी प्रयत्न करते ना, तेवढं चांगलं घ्या. आणि इथून पुढं तुम्हाला काय माझ्या व्हिडिओमध्ये भांडणं बघायला भेटणार नाही. त्यामुळे ज्यांना भांडणामध्ये इंटरेस्ट आहे त्यांनी माझ्या चॅनलपासून दूरच राहा. तर सगळं काही व्यवस्थित चाललेलं आहे. खूप जण म्हणतात नव्याचे 9 दिवस, असं काही नसतं. फ्रेंड्स, वेलकम बॅक. तर आलो आम्ही घरी. आता उशीर झाला आम्हाला यायला, लई 11:30 वाजलेत. कसा वाटला बड्डे, कसं झाला बड्डे सांगा मला पटापट कमेंट करून. आणि तसं मला अपेक्षा नव्हती बड्डेची, पण झाला, बरा झाला. म्हणजे अपेक्षा म्हणजे बड्डेच करावं नाही असं वाटत होतं मला. आता गिफ्ट उद्या येणार आहे, त्यामुळे गिफ्ट काही दिसला नाही तुम्हाला. हे त्या ताईने गिफ्ट आणलं आहे. त्यानंतर हे गिफ्ट आणलं आहे. आता हे खोलून दाखवते तुम्हाला, 1 मिनिट. हो, झोपले का? ओ, गिफ्ट. जरा सबर करू. तर फ्रेंड्स, बड्डेचा गिफ्ट ह्या ज्योतिताईने आणलेला आहे, म्हणजे ज्या ताई आल्या होत्या रियांश अमृत ज्यूसवाल्या. साडी तर कशी वाटली तुम्हाला साडी, मला नक्की सांगा. मला तर फार आवडलेली आहे. माझ्याकडे ऑलरेडी जे गुलाबी पॅटर्नमध्ये साडी आहे, जे मी साखरपुड्याला घातली होती, त्या साडीमधलं हे पॅटर्न आहे. तर खूप छान, मला आवडलेली आहे. तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि त्यानंतर तुम्हाला सांगते, साखरपुड्यामध्ये लग्नाच्या वेळेस खूप मोठा प्रॉब्लेम झाला. तो काय ते लग्नाच्याच व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. आज माझ्याकडून पॉसिबल झालंच नाही लग्नाचा व्हिडिओ पोस्ट करणं, कारण खूप दिवस माझा बिझी गेलेला आहे. तर लवकरच तुम्हाला लग्नाचं, हळदीचं, साखरपुड्याचं सगळे व्हिडिओ बघायला भेटतील. तोपर्यंत तुम्ही या व्हिडिओला भरभरून प्रेम द्या, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जेवढं तुम्ही चॅनलला सपोर्ट करणार तेवढे तुम्हाला व्हिडिओ लवकर बघायला भेटतील. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.